अरे चला चला, नवऱ्या मुलीचे मामा कुठे आहेत? लवकर, मुहूर्त टळून चाललाय, जरा लवकर या. मामा मामा आम्ही नाही जा. असं मामा म्हणतो म्हणजे आम्ही नाही जा. मामा नाही जा. मामा काय चाललंय तिकडं? लग्नाची येळ टलून चालली. चल ना मामा तुम्ही. अरे कसा चालू असा रे? आतलं एक बघ, कपडे बघ काही झाले, माझा सदरा बघ, माझा लेंगा बघ. इच्छा आतला म्हणजे कपड्याचं कुणी माप घेतलं त्याला फक्त माझ्याकडे आण. अरे हा मला लेंगा दिलाय का लुंगी दिले? आसला. अरे मांज्याच या लेंग्यामध्ये मी जवळजवळ 10-15 वेळा अडकून पडलो. औरा मोठा लेंगा दिलाय ना, तर याच्यात नुसता मामा नाही तर मामा मामा असे 2 मामा राहतील रे. गावातली पोरं माझ्या पाया परायला आयली. आतला 10 मिनिटं माझा पाय शोधत होते. मग मीच बोललो रे वसारण, आता बस करा, मी तुमच्या पाया पडत. मामा हे काय जायलंय तुझं? झालं अरे, ना. तुझे कपडे तर पोराकडच्या लोकांनी शिवलं होतं. मग म्हणजे मामा पोराकडच्या लोकांनी तुझा पचका केला? पचका नाही ग, लांबूल का जायलाय. थांब थांब थांब, 1 मिनिट, तू टेन्शन जाऊ नको, मी नाही बघता. गौरवजी, ओ गौरवजी. ए नमा, अरे चल ना लवकर, मुहूर्ताची वेळ टळून चालले. मामा चला ना. 1 मिनिट, गौऱ्या हे काय शिवलंय? हे काय हा? अरे बाप, मामा तुमचे पाय कुठे गेले? अरे पाय कुठं नाही गेले, लेंगा पायावर न गेलाय वासाऱ्या. ना तुझ्या बापसानी हे कपडे शिवायला सांगितलं. मी त्याला बोललो रे वासाऱ्या, माझ्या टेलर कर कपडे शिवा, तर त्याने नाही ऐकला रे. माझी अंडर पॅन्ट सुद्धा माझा टेलर शिवतो रे. ना त्याला टेपची गरज नाही लागत, ते सगळं वितावर ना माप आहे, सगळी माप त्याला माहिती आहे. तुझ्या बापसाने जो टेलर आणला ना, त्यांनी सेंटीमीटर मध्ये माप घेतलंय ना, मीटर मध्ये कपडे शिवून आणला ना. हे काय केलं गौऱ्या? मामा 1 मिनिट. अरे नाही करायचं होतं, शिवायचं होतं तर स्पष्ट सांगायचं ना की मिनी शिवणार नाही म्हणून कापरं. हे असं नाही करायचं. मांज्यात आवरी ताकद आहे ना की मिनी माझ्या मामाच्या पायावर ना हजारो लेंगे अशा उधळून टाकले असते. ग बाय, 1000 जाऊन दे, सध्या एक झाकायला ती. अरे मामा मग सकाळपासून सांगायचं ना, होतात कुठे तुम्ही? कुठं होतात म्हणजे? हा? जरा मला सकाळी लहान पोराच्या पंक्तीत जेवायला बसवलं. काय? तुम्हाला 1 मिनिट आहे, आता मध्ये पडू नका, एखादा मारून टाकतो आता बघा मी. कोण रे? नाही थांबा, कोण रे? मामाला घेऊन गेला, कोण आहे तो? ओरडतच कशाला? तूच माझा बसवलं तिकडं. गौऱ्या नुसतं बसवलं नाचतं, कानाला पकडून बसवलं. अरे मामा ते मी तुला बोलतोय रे, मी मामा हाय, तर यो मना बोलतो चला मम्मम हाय. अरे ते रे या वसाऱ्याला मामा आणि मम्मम मधला फरक कळत नाही. तुझा निर्णय चुकलाय. तू याच्यावर लग्न करूच नकोस, कॅन्सल करून ओ टाकलं. मामा, तुम्ही सरळ सरळ माझ्या तोंडावर माझा अपमान करताय. वसाऱ्या तोंडावर नाही रे, तोंडात बसून तुझा अपमान करील. वसाऱ्या त्या पंक्तीत तू मला बसवलं, तिकडे एकटाच पोरगा मी मिशीवाला होतो माहितीये. ती सगळी लहान पोरं म्हणा बोलतो, हे बघ, ए डालीची मिशी आली, याला डालीची मिशी आली. वसाऱ्या मामा तुम्ही टेन्शन घेऊ नको, मी नाही बोलता. गौऱ्या तुम्ही माझ्या मामाची किती इज्जत घालवलीस रे लहान पोरांमध्ये बसून. अरे तुला माहित नाही माझा मामा माझ्यासाठी काय चीज. माझ्या मामाला मिनी लहानाचा मोठा केला. बाय, थोडं जास्त होते, मी मोठं केलंय अरे तुला. ते माझ्या मामाने मला लहानाचा मोठा केलं. मामा ते जाऊ दे. हे बघ, लगीन झालं ना की मिनी सगळं निस्तरत. हा आता काय कर, मंदी आरकाटी आणू नकोस प्लीज. मी आरकाठी नाही, अख्खा पोकल बांबू आणून त्याला मारणार आहे. मामा तर काय झालं? अरे या वासाऱ्याचं लग्न होऊ शकतं ना, माझं अजून जुलत नाही. मी जलणार नाही काय? ह्याच्यापेक्षा मी कौरा फेर आहे बघ. अरे मग करायचं ना लग्न, तुम्हाला कुणी अडवलं? हे ह्यांचं लग्न काय नाही झालं का?
काय नाही झालं सांगू आता, ते मामी नाही मिळाली, मामाला मंगून लगीन नाही अरे जायला. मग मी तेच विचारतोय, याला मामी का नाही मिळाली? अरे वासाऱ्या लग्नच नाही झालं तर मामी कुठून येईल? कोण आहे रे तुम्ही दोघं? मी तेच विचारतोय ना. एक मिनिट मामा, ऐक तू सोड ना आता, आज लगीन आहे ना, तर आजच्या दिवस प्लीज हट्ट करू नको. हा. हा मी नाही का बोलतो, तुझं जसं लगीन मोरलं तसं आमचं लगीन मोरावं असं वाटतं तुला? नाही ना. एक मिनिट, म्हणजे यांचं लग्न झालं होतं? जायलं होतं, एक लग्न झालं होतं, पण हा. काय झालं नेमकं लग्नामध्ये बिदायच्या येलेस ना, मामी ना आईच्या गल्यामध्ये परून धाय मोकलून रडत होती. ते मामाला बघवलं नाही तर मामा बोलला, 1 मिनिट तुला त्रास होतोय, तू इथंच थांब, मी जातो, लगीन कॅन्सल. मंगून मग ते मोरलं. अच्छा. हा. म्हणे नाही बघवली रे त्या पोरीची आणि आईची तुटा ताटू. मामा ती तुटा ताटू नाही, टाटा तूट म्हणतात त्याला. अरे मिनीची बघवली ना ती तुटा ताटूच होती वाचाऱ्या. तू बघितलीस? नाही. मग ती तुटा ताटूच होती. अरे पण तुम्ही जर असं केलं, एवढं इमोशनल झाला, तर तुमचं लग्न कसं होईल? वाचाऱ्या तुझं जर लग्न होत असेल ना तर जगामध्ये कुणाचं पण लग्न होऊ शकतं. ऐका ना, मी नाही का बोलतो, हे बघ 1 मिनिट गौऱ्या, 1 मिनिट. आमच्या दोघांचं लगीन झालं ना तर मामा, आम्ही जोरी ना तुझ्यासाठी मामी शोधू, पण तुम्ही पिली जाता, चल तिकडे सगळी माणसं कोलम. चल चला. नाही ठीक आहे, आधी मला नवीन लेहंगा द्या मग मी येत. अरे मामा आता कुठून देणार नाही का, ते तर सांगा ना. वाचाऱ्या तुझा लेहंगा मला दे. 1 मिनिट, माझा कशाला? मी नवरदेव आहे. मोठा शाना नवर देव मला लेहंगा पाहिजे तर नाही तर लग्न कॅन्सल. नाही. ऐक 1 मिनिट गौऱ्या, तुला आता ऐकावंच लागल, आणि जर तू लेहंगा नाही काढून दिलास तर आपल्या दोघांचं लग्न मोरलं. अरे मामा, अरे ऐक ना यार, तू असं काय करतेस? लेंगा नाही दिला म्हणून लग्न मोडणार आहेस? मला मोरायचं. अगं ऐक ना, मी लेंग्याच्या आतून पिवळी चड्डी घातली का, आणि मी नवर कसं दिसेल अरे ते? काय फरक पडतो वासारे, आंतरपाठच्या वरच सगळ्यांना दिसत. नाही तर मी आता लंगोटवर सगळीकडे फिरणार. नाही, थांबा. नाही मी 1 मिनिट गौऱ्या, प्लीज दे ना लेहंगा काढून, प्लीज, तुला माझी शपथ. लय विचित्र वाटेल ते यार. मी लग्न मोरीन मग. थांब, देतो. तर जगात मी पहिला असेल हा, असा नवरदेव त्याचं लेंग्यासाठी लग्न मोडतंय. घे मामा लेंगा. पिवली चड्डी आहे ना. हाय लेंग्यासाठी भांडण करतोय हा माणूस. घे हा लेंगा, घे जे ठेव तुला. जे झालं खुश, चला आता जाऊया. चल लग्न माझं, चला आता. हा चल. अरे त्या हळदीन मला मटण सुद्धा खायला मिळालं नाही रे. का तुम्ही हळदीला कुठे होतात? कुठं होतं म्हणजे मी आपलं जरा नाचायला सुरुवात केली तर त्या काकाला बोललो, काका प्लीज मला जरा खांद्यावर घेता काय? हा. त्यांनी मला खांद्यावर घेतला हा. आणि जी नाचायला सुरुवात केली, पहिली जी उडी मारली ती डायरेक्ट मी पत्र्यावर. न पत्र्यावरनं मी बोलतो रे वासरून, मला खाली घ्या, पण कोण ऐकते? सगळे तराट. तरीच मला तुम्ही हळदीत कुठे दिसले नाही ते. अरे कसं दिसणार वासरे, मी पत्र्यावर अडकलो होतो ना. पण मना कळत नाही, तर काकाला तू काला सांगितलंस मना खांद्यावर जे अरे मंगून? काय झालं, मी ना आपलं असं नाचत होतो. आता माझ्या भाचीचं लग्न आहे तर मला थोडं नाचूया, अशी मस्त नाचूया. पण सगळ्यांची पोट माझ्या डोक्याला इकडे तिकडे धडकत होती माहितीये. मी बसलो, चाचलं नाही ना, आपल्याला नाचायचंय तर कुणाचं तरी खांद्यावर बसायला पाहिजे. तर मी त्याला बोललो, काका प्लीज मला खांद्यावर घ्या. आता खांद्यावर घ्या सांगितलं का डायरेक्ट पत्र्यावर ठेवायला सांगितलं मी? बापरे गौऱ्या, जाऊ दे ना. गौऱ्या कवरा अपमान केला रे काकाने तुझ्या माझ्या मामाचा. हा? म्हणजे तुम्ही त्याला लहान पोराच्या पंक्तीत बसवला, त्यांना पत्र्यावर नेऊन ठेवला, न खरकाटी भांडी घासायला लावली. हे जरा जास्तच आहे, मध्येच कुठे घालते ती भांडी घातली खरकटी. आता आवरं भांडण होतं तर म्हणलं 2-3 खोट चिटकवून टाकू. त्याने अरे थोडं माझ्या जोर पडला. तोंडावर कशाला बोलताय? पाठीमागे बोला रे. अरे वासाऱ्या, मग तुला गलत नाही, तुला अक्कल पाहिजे ना. पाठ फिरव ना, आमचं काय चाललं तर कशाला ऐकतो? कांगार भरून वासाऱ्या. झालं तुमचं? चला ना आता, नाही, चला. हा, चला मामा, चला. चला, आता मामा. झालं ना, लेहंगा मिळाला, सगळं झालं, बकरी नाही पण नाही मिळाली. नाही, मला नाचायचंय. अरे मला नाचायचं. बरं ठीक आहे, मी गाणं लावतो, आता नाचा. हा नाचा. हा, चालेल तुम्हाला. चालेल ना, मामा? नाचा मग, मी गाणं लावेल ना. नाही नाही, मला खांद्यावर नाचायचंय. लय नखरे आहेत तुमचे, लय नखरे आहेत. तुझा मामा आहे ना, आता ठीक आहे ना. हा. हे बने दत्तू. हा, बोलो. या. या गाणं लाव. चल, हा, हा. त्यांच्या खांद्यावर बसून नाचा. बने दत्तूच्या खांद्यावर बसा, त्याच्या खांद्यावर बसा. नाही 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 नाही, म्हणा यांच्या खांद्यावर बसून नाही नाचायचं. मग? मला नवरदेवाच्या खांद्यावर बसून नाचायचं. तुझा मामा एवढा आहे पण लय माजलेला आहे.
ठीक आहे. नाही तर लग्न कॅन्सल. नाही गौऱ्या ऐक ना आता कर ना काहीतरी पूर्ण आता एवढं सगळं केलंय आता चड्डीवर आलो अजून काय करू कर इच्छा या. पूर्ण कर चल वाजव सपोर्ट दे अरे हे खरं नाही, हे खरं नाही, हे. अरे हे खरं नाही यार अरे अरण्या काय झालं? तुझी हाईट वाढली यार